अजित कोहली बघायचा आहे पहिलाच चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून आहे आणि पहिला झेल पहिला हादरा पहिले विकेट गारद होतोय बंगारपाडा संघाची 0 या धावसंख्येवर निश्चित बंगारपाडा संघाला एक धक्का बसतोय आणि थोडस का होईना बॅक फुटवर जाताना पहिल्याच चेंडू अंती बंगारपाडा संघ डीजे मास्टर धन्यवाद धन्यवाद विजय. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक साठी समाधान कोळी मोहा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद दिनेश पाटील. प्रत्येक जण आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मैदानामध्ये अतिशय जीवाचं रान करताना दिसतोय धडपडताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवणारा हा गोलंदाज दुसऱ्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेनं दुसरा झेल लागोपाठ बॅक टू बॅक 2 मोहरे टिपले आणि समाधान कोळीकडनं हॅट्रिक साठी जे 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय त्या पारितोषिकाच्या जवळपास येऊन ठेवतोय तो गोलंदाज अजित कोळी. बघायचंय उंबरठ्यावर आहे. जेव्हा उलवा आणि बंगारपाडा ही मॅच चालू असताना अशीच परिस्थिती बंगारपाडा संघाची झाली होती. विजय गारकर जेव्हा गोलंदाजी करत असताना लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 मोहरे टिपले होते. तीच धुरा मात्र मोहा संघाकडनं अजित कोहली पार पाडताना दिसतोय. बघायचंय लागोपाठ 2 हादरे निश्चित कोमामध्ये एक पराजयाच्या छायेमध्ये वाटचाल करत असताना दिसतोय तो भंगारपाडा संघ. पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय बघायचा. हॅट्रिकचा चान्स होता. थोडासा आफिला आहे आफिलामध्ये उत्साह होता परंतु पंचानं पूर्णपणे आफिल झेडकारून लावलेला आहे. अशा प्रकारे 3 चेंडू सामन्याच्या पूर्वार्धामधील टाकून झालेले आहेत. धाव संख्या 0 बाद संख्या 2. अशा प्रकारे पुढचा चेंडू एक प्रोग्रेसिव्ह गोलंदाज आणि हा म्हणता गगनभेदी आकाशभेदी हा फटका 6 धावा देऊन जातोय. समीर कटेकर याला 6 धावांचा फटका. धन्यवाद डीजे मास्टर. मयूर कुंभार जर कुठे असेल तर तो तिकडे यायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू बघायचा आहे. जोरदार हलकासा अपील लेग बिफोरचा अपील होतोय. पंचमा तडतड असतं. चेंडू फर्स्ट लिप मध्ये गॅदर केला जातोय निर्धाव चेंडूनं. या चेंडूची सांगता होते अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अजित कोहली. एक षटकार मात्र अजित कोहलीला 4थ्या चेंडूवर लागला आणि 6 धावा पडल्या त्या पदरात बंगारपाडा संघाच्या. पुढचा चेंडू पुढे स्टॅप आउट करून चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त क्रिकेटचं चक्र रचलं होतं ते मोहा संघानं. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोचतोय ते 2 बाद 6. नाही तुम्ही बसा मी उठणार आहे. भाऊ पण नुसते बसा आधार आहे मला. बोलू नका. बघायचंय दुसरं षटक कोण घेऊन येतोय मोहा संघाकडनं. मात्र पहिल्या षटकात जखडून ठेवलं ते व्यसन घातली म्हणावे लागेल भंगारपाडा संघाच्या फलंदाजांना ते अजित कोळी यानं. अनिकेत कोळी हा दुसरा गोलंदाज तरगर येडगड आणि पहिल्याच चेंडूवर त्रिफलाजीत पहिली यष्टी मधली यष्टी गारद होतोय. या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवताना हा गोलंदाज अनिकेत कोळी. धन्यवाद डीजे मास्टर. आमचे स्कोर रायटर जे रायगडमध्ये प्रख्यात विख्यात आहेत ज्यांचा गवगवा बोलबाला सगळीकडे आहे ते कांचन फालकर सांगतात की ह्याच त्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून माफ करा 3 विकेट घेऊन 7 धावा खर्च केला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावर ठेवला होता. तोच हा गोलंदाज पुनरागमन करतोय काय या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याचा. मात्र पहिल्या चेंडूवर पहिली सफलता गारद करतोय ती भंगारपाडा संघाची. बघायचंय पुन्हा
तेच धार, तोच दबदबा, तीच भीती, तेच सूत्र आपल्या गोलंदाजीचं वापरताना दिसतोय का हा गोलंदाज अनिकेत कोळी. मात्र आता इकडे फलंदाज ज्याप्रमाणे हाताना धूळ लावून बॅटचा दांडा पकडतोय, मात्र चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेनं 1 धाव्याने शिपाटतोय. 1 धाव्याने संघाचा स्कोअर घालतोय. संघाची धाव संख्या पोहोचतोय एकेरी धाव्यानं 7च्या घरात जातोय. जबरदस्त गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसत आहेत महासंघाचे गोलंदाज. आपण पाहिलं तर या झटपट क्रिकेटमध्ये फार मोठी धावसंख्या या विकेटचा जर मायना केला तर आपण 4 दिवस सामने पाहतोय. मोहरम 60 धावसंख्या या विकेटवर कुठलेल्या आहेत. खास करून आपण सांगायचं झालं तर नावडे संघानं 88 धावांचा रेकॉर्ड या मैदानावर ठेवलेला आहे. बघायचं आहे चेंडू 1 बॉल्स कलेक्ट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सफल प्रयत्न, दुहेरी धावेने संघाचा स्कोर घालताना दिसतोय. धावसंख्या जातोय 9च्या घरात. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर भंगारपाडा संघ पोहोचतोय 2-9. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी मोहा आणि भंगारपाडा ही लढत या चालू मैदानामध्ये काय घडतं काय बिघडतं दरम्यान पारदर्शक जड आहे ते सध्या तरी मोहा संघाचं जखडून ठेवलंय. व्यसन घालण्यामध्ये यश आलंय ते मोहा संघाच्या गोलंदाजांना. जबरदस्त गोलंदाज आणि जबरदस्त चेंडू मात्र रिव्हर्स शॉट खेळायचा होता, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडून सांगता झाल्यानंतर गोलंदाजाचं मनोधैर्य वाढतोय. लॉंग मिड ऑनच्या दिशेनं चेंडू स्टेप आउट करतोय. सरळ फिल्डरच्या हातात चेंडू जातोय. एकेरी धावेवर समाधान मानतोय. एकेरी धावेनं पुन्हा एकदा स्कोर घालतोय. बघायचं आहे या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसत आहेत ते महासंघाचे गोलंदाज. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही आणि पूर्णपणे दबावामध्ये जे मानसिक संतुलन आहे ते बिघडवण्याचं काम मात्र महासंघाचे गोलंदाज करत असताना दिसत आहेत. राजा जोशी आणि पवन गोसावी अशी नाबाची जोड. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं झेल, तिसरा धक्का, तिसरा हादरा, तिसरा भगदार, तिसरं खिंडार, तिसरा विकेट गारद होतोय तो भंगारपाडा संघाचा राजा जोशी. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. अनिकेत कोळी यांना आमचे कांचन पालकर सांगतात की आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये 1 आणि आता 1 अशा प्रकारे 2 षटकं टाकली आणि त्या 2 षटकांमध्ये 6 धावा देऊन 5 विकेट म्हणजे जबरदस्त अशी कामगिरी आपल्या संघासाठी. निश्चित मित्रांनो या अनिकेतसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. आणि यानंतर आपल्या समोर येतोय पूजन भरनुके. धन्यवाद दिगंबर सर. जिथं दुसऱ्या फेरीला दुसरा सामना रंगतोय तो मोहा विपक्ष भंगारपाडा या 2 मातृबळ संघामध्ये. जिथं पूर्वार्धामध्ये खेळत असताना भंगारपाडा संघानं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन ठेवले ते 3-10 या धावसंख्येवर गोलंदाज सज्ज होत आहे जोगेंद्र कोळी. वैदिक पहिल्यांदाच संघाकडे 30 षटक टाकण्यासाठी समोर असणे मात्र फलंदाज हर्षल जोशी. यावेळी राईट माउथ विकेट. पंचांचा इशारा येतोय की पहिला चेंडू मात्र इथे खराब टाकतोय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपले ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3-11 या धावसंख्येवर पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचा अजित कोळी या गोलंदाजानं. फक्त 6 धावा देऊन 2 विकेट्स प्राप्त केले होते. त्याच्यानंतर अनिकेत कोळी यांनी फक्त 4 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केली होती. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते, मात्र पंच मात्र ते लक्ष निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होते. गोलंदाज जोगेंद्र कोळी. धावसंख्या मात्र अहिंस्थ स्थितीमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 11 धावसंख्येवर हर्षल जोशीला अजून सुद्धा आपल्या संघासाठी खातं बोलायचं तर समीर काटेकर वैदिक आपल्या संघासाठी एका षटकाच्या मैत्रीत 9 धावांचं मात्र योगदान देतं. यावेळी अपील केली जाते, मात्र पुन्हा एकदा अपील फेटाळून लावत आहे. निर्धाव चेंडूची मात्र ते सांगता पाहायला मिळते. बॅक टू बॅक मात्र 2 निर्धाव चेंडू टाकताय आणि सोरेगा आपली सुरुवात करून देते. हा मोहा संघाकडनं गोलंदाज जोगेंद्र कोळी. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना इथे रंगतोय भंगारपाडा आणि मोहा या 2 मातृबळ संघांमध्ये. संघाची धावसंख्या मात्र जाऊन टेबले ती 3-11 धावसंख्येवर.
पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांचा दृष्टीकोन खराब चेंडू इथे दर्शवता अवांत धावत संख्येमध्ये वाढ होते संघाची धावत संख्या मात्र जाऊन टिपले पुन्हा एकदा 12 धावत संख्येवर 12 धावा मात्र इथे जमा झाले पूर्वार्धामध्ये खेळत असताना भंगारपाडा संघ तर जोगेंद्र गोळे आतापर्यंत विचार केला आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत अवांत धावायच्या मैदानात 2 धावा मात्र इथे खर्च केले तर संघाला नेऊन ठेवले तब्बल 12 धावत संख्येवर त्यावेळी पुढे काय सज्ज होत आहे राईट मोटर विकेट यावेळी ऑन साईडला मात्र चेंडू खेळून काढले चेंडू जाते काऊकोणच्या दिशेने मात्र चेंडू कलेक्ट केला जातोय आणि त्या फटक्यावरती मात्र एकच धाव इथे पाहायला मिळतं एका धावेची मात्र इथे सिंगल मध्ये कन्वर्ट केलं जाते धावफलक मध्ये संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवली 13 धावत संख्येवर 13 धावा मात्र इथे निश्चितच जमा झालेत भाकारपाडा संघाचा स्ट्रायकरला मात्र असणारे आता फलंदाज समीर काटेकर वैदिक एका षटकाच्या मैदानात आपल्या संघासाठी 9 धावांचं मात्र योगदान देतं यावेळीच पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे जोगेंद्र गोळी लो व्होल्टाज वैता चेंडू आता नक्की चेंडू स्वीप लावण्याचा प्रयत्न केला जातो प्रयत्न इथं पूर्णपणे फसला जातोय फलंदाज समीर याचा मात्र यशस्वी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि निर्धाव चेंडू मात्र खेळला जातो या षटलला मात्र तिसरा निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज जोगेंद्र या षटलला पण विचार करत आतापर्यंत 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे ऑफस्टंपच्या बराचसा पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू या षटकामध्ये तिसरा वाईट चेंडू टाकतोय गोलंदाज जोगेंद्र अवंत धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवले 14च्या घरामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना भंगारपाडा संघ 4 बाद 14 धावांवर जाऊन पोहोचलाय सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मध्ये ते गणला जातो या षटकातला 4था निर्धाव चेंडू टाकला गणला जातोय आणि 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपले संघाची धावसंख्या मात्र आहे ते 14 या धावत संख्येवर 4 बाद 14 अशी स्थिती निर्माण झाली भंगारपाडा संघाची या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा वारंवार खराब चेंडू टाकतोय अवंत धावत संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे संघाच्या खात्यामध्ये धावत संख्या जवळ पोहोचते 15 या धावत संख्येवर जवळ पोहोचले या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू या गोलंदाजानं खराब टाकलाय तर एकच धाव मात्र इथं बॅटने पाहायला मिळते एका या संघाच्या धावत संख्येमध्ये वाढ होते संघ जवळ पोहोचले तब्बल 15च्या घरामध्ये शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला वार पुन्हा एकदा खराब चेंडू इथे दर्शवतात आमचे पंच मात्र एक अवांत धावेमध्ये वाढ होत आहे 16 धावत संख्येवर जाऊन पोहोचले या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू मात्र खराब टाकले शेवटचा चेंडू इथे मात्र फुल टॉस पैसा चेंडू होता पुन्हा तो एकच धाव इथे पाहायला मिळते षटक क्रमांक मात्र ते तिसरा संपला तिसऱ्या लेग बायच्या स्वरूपाने निश्चितच एक धाव इथे पाहायला मिळते तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन ठेवले 17च्या घरामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय 17 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय हा भंगारपाडा संघ मात्र फलंदाजी करत असताना तर यानंतरचा होणारा सामना असेल विठ्ठल रखमाई गणेशपुरी आणि यातून जो सामना विजय असणार आहे त्यातली मात्र लढत असणार आहे सुपर 4 साठी तर तिसऱ्या षटकाचा खेळ संपला 17 धावा मात्र इथे फळकायला लागतात भंगारपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना विनंती करतो की क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय 20 मिनिटाचा पूर्वार्ध आणि 20 मिनिटाचा उत्तरार्ध असणार आहे तर क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय तर शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज मोहा संघाकडनं सुरेश कोहली असणार आहे वैदिक पहिला तर संघाकडे 4था आणि शेवटचं षटक घेऊन असणार आहे राईट आर्म ओव्हर द विकेटचा नक्कीच मारा असणार आहे तर फलंदाज असणार आहे मात्र स्ट्राईक एंडला समीर काटेकर असणार आहे वैदिक षटकाच्या मैदानात आपल्या संघासाठी आपण विचार करतो 9 धावांचं मात्र योगदान देते तोच समीर काटेकर यावेळी नक्कीच बॅटची काढा घेतली होती मात्र पंचाचा अपील केली जाते आणि फलंदाज मात्र इथे बाद होत आहे
तर निश्चितच समीर काटेकर या विकेटचे मात्र पतन होते. 11 चेंडूमध्ये 1 षटकाच्या मैदानी आपल्या संघासाठी 9 धावांचं मात्र योगदान देऊन हा फलंदाज मात्र निश्चितच बाद होत आहे. तर नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये विशाल दमडे असणार आहे. स्ट्रायकरला फलंदाज तर सुयश कोहली पुन्हा एकदा गोलंदाजच्या उंबरठ्यावर मात्र सज्ज होते. आपल्या षटकातला मात्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी संघाची धावसंख्या मात्र असते स्थितीमध्ये 5 बाद 17 धावसंख्येवर. शेड्यूलच्या मध्ये पुन्हा एकदा वारंवार थोडस बदलाव करताना स्वतः गोलंदाज मात्र सुयश कोहली पुन्हा एकदा सज्ज होत आहे. राईट माउंट विकेटचा मारा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅटची नक्कीच चेंडू समजदार आहे फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये 17 धावसंख्येवर मात्र 5 बाद 17 अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशाल दमडे बघायचं काय करतो या शेवटच्या स्लॉग वरच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत जाऊन पोहोचतोय हा बंगारपाडा संघ. पुन्हा एक सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळतं. नक्कीच एक्स्ट्रा गोलच्या ठिकाणी सुरेख झेल मात्र इथे जमिनीला दान करतोय. एकच धाव इथे पाहायला मिळते या फटक्यावरती. या एका धावेने निश्चित पद्धतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन टोकतबले तब्बल 18 धावसंख्येवर. आतापर्यंत आपण विचार केला तर या षटकाला मात्र 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि त्या बघायचं शेवटच्या 3 चेंडूंपर्यंत काय करतोय हा बंगारपाडा संघ. इथे मात्र फुलटॉस घेता चेंडू जाते वाईड स्लॉगच्या डोक्यावर एक मोठा फटका 6 धावांसाठी. तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवली या षटकाच्या महिन्यात 24 या धावसंख्येवर. हर्षल जोशी एक षटकाच्या महिन्यात आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान देतोय. तर विशाल नमडे वैयक्तिक 1 या धावांचं योगदान देतोय. संघाला नेऊन ठेवले तब्बल 24 या धावसंख्येवर. सोनेका बैता चेंडू त्याला ऑन साईडला मात्र चेंडू खेळून गेला होता. कोणाच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होता. 1 धावता पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावामध्ये तर पूर्ण करता दोन्ही फलंदाज सुयश कोहली आणि हर्षल जोशी आणि विशाल दमडे या 2 फलंदाजाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवले तब्बल 26 या धावसंख्येवर 26 धावा मात्र इथे जमा झाल्यात. या षटकाला आपण विचार केला तर शेवटचा चेंडू असणारे या पूर्वार्धामधला गोलंदाज सज्ज होते सुयश कोहली. या 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू. नक्कीच चेंडू मात्र इथं 1 धावता पूर्ण केले. दुसरी धावेचा इथं प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धाब्याच्या मोबदल्यामध्ये विकेटचं पतन होते. 4 षटकांचा खेळ संपल्या पूर्वार्धामध्ये ते संपल्या पूर्वार्धामध्ये पतन फलंदाजी करत असताना भंगारपाडा संघ मात्र जाऊन ठेवलाय तब्बल 27 या धावा संख्येवर आणि 28 धावांचं मात्र इथे निश्चितच आव्हान ठेवलंय. ते अर्थातच मोहा संघाला. विजय धन्यवाद सर. कालच आपल्याला आमचे लाडके समालोचक दिनेश पाटील बेलवली यांनी सांगितलं होतं की आत्ताचा क्रिकेट आणि पूर्वीचं क्रिकेट याच्यामधला फरक. जर मित्रांनो पूर्वीचं क्रिकेट बघितलं तर दिनेश पाटील याच्या भाषेत सांगायचं झालं तर 12 शतक आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्राउंड कुठेतरी अडचण असायची. त्याच्यात चेंडू गेला की 1 आणि 2 धाव डिक्लेअर असायच्या. ट्रॅक सूटचा जर पत्ताच नसायचा. बुट तर बोलूच नका. फाटलेली चप्पल पायात असायची आणि ती सुद्धा चप्पल बाहेर काढून मैदानाबाहेर बॉलिंग किंवा बॅटिंग करायची. अशा प्रकारचा क्रिकेट आणि आजचं क्रिकेट हे फार उंचावर पोहोचलेलं क्रिकेट आहे आणि हे उंचावर पोहोचवण्यासाठी ज्यांचं योगदान आज आपण पाहतोय तर बऱ्याचशा गावांमध्ये असं योगदान दिलं जातं. अशाच प्रकारे उलवा ग्रामपंचायतीमध्ये MD खारकर साहेब हे नाव आहे आणि त्यांनी उलव्याचं क्रिकेट फार उंचावर पोहोचवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तशाच प्रकारे या क्रिकेटच्या दुनियेत क्रिकेट हे उंचावर पोहोचवण्याचं काम अपडेटर व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगात आपलं क्रिकेट लोकल क्रिकेट टेनिस क्रिकेट दाखवतात. त्याच्यामध्ये पिंटा घरत असेल, आनंद तारेकर असेल किंवा इंडरग्रेड कॉल असेल किंवा आमचे गुणलेखक जे
खरोखर एक वेळ चित्रगुप्त स्वर्गामध्ये चुकला असेल पाप पुण्याचा हिशोब करताना, परंतु आजपर्यंत मी कांचन पालकर यांच्या सोबत बसलोय ते कधीच चुकलेले स्कोर रायटिंग चुकलेले दिसले नाहीत. अशा प्रकारे जबरदस्त असे स्कोर रायटर कांचन पालकर. अशा प्रकारे हे क्रिकेट किती उंचावर गेलंय. अंपायर काय सांगतो बा? तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. अंपायर इशारा करतात की सलामीची जोडी ते मैदानामध्ये त्वरित पाठवायचे. आणि एक सुवर्ण संधी आहे, माफ करा, एक अनाउन्स आहे आपणासमोर पोहोचवतोय. जेव्हा जेव्हा या मैदानावर निलकंठेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आयोजन केलं जाईल तेव्हा तेव्हा सावळा संघ हा या मैदानामध्ये नियमित राहील किंवा त्यांची एंट्री ही फिक्स असेल. धन्यवाद सावळा संघ, तुमच्यासाठी टाळ्या ह्या वाजल्याच पाहिजेत. परंतु आता सध्या मैदानात चालतोय पुन्हा भरनुके काय पूजन भरनुके याला घेऊन पूजन. धन्यवाद दिग्गज सर. जिथे पूर्वार्ध संपल्याने उत्तरार्धात येथे सुरुवात होते. जिथे पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना भंगारवाडा संघाने फक्त 27 धावा इथे जमा केल्या 24 चेंडूमध्ये आणि 24 चेंडूमध्ये 28 धावांचं मात्र इथे आव्हान ठेवले. ते अर्थातच मोहा संघाला. तर सलामीची जोडी इथे मैदानामध्ये दाखल होत आहे. महेश स्मृती मोहा विपक्ष भंगारपाडा अशी मात्र दुसऱ्या फेरीत दुसरी लढत इथे निश्चितच प्रेक्षकांना पाहायला मिळते. जिथे 28 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी ते मैदानामध्ये दाखल होत आहे. प्रीतम कोळे आणि सागर कोळे स्ट्रायकरला फलंदाज असताना मात्र प्रीतम कोळे, नॉन स्ट्रायकला फलंदाज असताना सागर कोळे. तर गोलंदाज सज्ज होत आहे ओम साई भंगारपाडाकडनं पहिल्या षटक टाकण्यासाठी समीर कडेकर. पहिला चेंडू नक्की फाईनलच्या दिशेने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचाकडे अपील केली जात आहे. आता नॉट आउटचा इशारा देतोय. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव टाकलोय गोलंदाज समीर कटेकर आणि निर्धाव चेंडूने मात्र इथे सुरुवात इथे पाहायला मिळते भंगारपाडा संघाची. 28 धावा इथे एक मापक असं आव्हान नक्कीच पाहायला मिळतं. जिथे सुरेख पैसे पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली होती मोहन संघाला त्याच्या विचार केला तर सुरेख पैसे गोलंदाजी केली होती. अनिकेत कोहली, त्याच्यानंतर अजित कोहली, जयेंद्र आणि सुरेश 4 गोलंदाजाने यावेळीच नक्कीच मिडऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक चौथी धाव निश्चितच पाहायला मिळत आहे. या एका चौथी धावेच्या मैत्रीने धावफलक मात्र निश्चितच ओपन होत आहे. मोहा संघाचा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपले आणि बिनबाद 1 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचलाय तो महेश सोमने मोहा या संघ. प्रीतम कोळे वैयक्तिक 1 या धावांचं योगदान देतोय. तर सागर कोहली मात्र प्रथम स्ट्राईकला असणार आहे. तर गोलंदाजच्या उंबरठ्यावर सज्ज होते समीर काटेकर. राईट मोठा विकेट. यावेळेस षटकातला तिसरा चेंडू इथे मात्र नक्कीच फाईनलच्या दिशेने चेंडू मारायचा होता. मात्र बॅट आणि चेंडू समीकरण जुळत नाही. निर्धाव चेंडू मात्र इथे खेळला जातो. या षटकात मात्र दुसरा निर्धाव चेंडू टाकला जातोय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले की बिनबाद 1 या धावसंख्येवर प्रीतम कोहली वैयक्तिक 1 या धावांचं योगदान देतोय. तर सागर कोहलीला अजून सुद्धा आपल्या संघासाठी निश्चितच खातं खोलायचंय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 1 या धावावर जाऊन पोहोचलाय तर मोहा संघ. सुरेख चेंडू पुढे येऊन सहसून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू घालण्यात जातोय. सुरेख पैदाची सुरुवात करून देतोय हा गोलंदाज समीर काटेकर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 1 या धावांवर पोहोचलाय. 28 धावांचा पाठलाग करत असताना विचार केला तर 7ची सरासरी फक्त राखायची ती मोहा संघाला. अजून सुद्धा या षटकातला मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. सुरेख चेंडू मारत आहे मिडऑफच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होत आहे. शेतू तिकडे तैनात होत आहे. एकच धाव इथे पाहायला मिळते या फटक्यावरती. या एका धावेनेशी मात्र सागर वैयक्तिक आपलं खातं खोलत आहे. तर संघाला नेऊन ठेवले तब्बल 2 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. सुरेख पैदूची अचून अतिशय टिचून गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज समीर काटेकर भंगारपाडा या संघाकडे खेळत असताना या पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. समोर असणे मात्र प्रीतम कोहली. पुन्हा एकदा नक्कीच ऑफड्राय फटका म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. तोच फटका इथे लगवतोय प्रीतम कोहली. चेंडू ट्रॅव्हल होते लॉकअपच्या दिशेनं. एकच धाव इथे पाहायला मिळतं या फटक्यावरती. या एका धावेदिशेने एका धावेच्या मैत्रीने धावसंख्या मात्र जाऊन टेपले. या 3 या धावसंख्येवर षटक क्रमांक मात्र पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन टेपले की महेश स्मृती मोहा संघ बिनबाद 3 या धावसंख्येवर.
तर पहिल्या षटकाचा मात्र इथे खेळ संपल्याने धावसंख्या मात्र जाऊन ठेवल्या 3 या धावसंख्येवर बिनबाद येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 25 धावांची इथे खेळी करायची आहे. 18 चेंडू आणि 25 धावा. नवीन गोलंदाज येत आहे महेश स्मृती मोहा संघाकडे दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. अक्षय दमडे असणारे भंगारपाडा संघाकडे. तर लहान मुलगा आहे तो बाहेरकडे मित्र बाहेर आहे लहान मुलगा आहे. तर इथं दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. समोर असणे मात्र प्रीतम कोले वैदिक 2 धावांचं योगदान देतोय. यावेळी सज्ज होत आहे. राईट मॉड विकेट नक्कीच बॅटचे कडा घेतोय होते. चेंडू जाते गलीच्या दिशेने. एक चौथी धाव निश्चितच पाहायला मिळत आहे. या एकच चौथी धावेच्या मैत्रीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवली आहे ती 4 या धावसंख्येवर. समीकरण आता मध्ये थोडंसं बदलत आहे. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 24 धावाची इथे गरज आहे. 17 चेंडू आणि 24 धावा. सुरेखपैकी षटक टाकलं होतं. पहिलं षटक टाकलं होतं समीर कटेकर या गोलंदाजानं फक्त 3 धावा खर्च केला होता आणि तो दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज मात्र अक्षय दमडे भंगारपाडा संघाकडे. यावेळी सज्ज होते राईट मॉड विकेट. ऑस्ट्रेलियाच्या बराचसा फायदा देणारा चेंडू होता. पंचाचा इशारा येतोय की खराब चेंडूचा अवंत धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या मात्र आता 1 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचते तब्बल 5च्या घरामध्ये. 5 धावा मात्र इथे जमा झाल्या. 17 चेंडू आणि आता मात्र 23 धावांचं मात्र इथे समीकरण असणार आहे. 2 मोठे फटके जर लगावले तर नक्कीच सामना मात्र मोहा संघाच्या बाजूने एकतर्फी झुकेल यात मात्र काही शंका नाही. मात्र मोठे फटके कधी येणार ही मात्र नक्कीच आशा असणार आहे मोहा संघाच्या. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाते पुन्हा डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज मात्र बाद होत आहे. सागर कुल्याच्या विकेटचं बदल. तर निश्चितच सागर गुलियाच्या विकेटचं मात्र निश्चितच पचन होतंय. वैदिक आपला विचार केला तर 1 या धावांचं मात्र योगदान देऊन हा फलंदाज बाद झाला. तर नवीन फलंदाज जातोय. पहिल्या सामन्यामध्ये मात्र जो हिरो ठरला होता फलंदाज अनिकेत कोहली असणारे तर गोलंदाजी धुवाधार समर्थन मात्र अक्षय दमडे. सुरेख पैताची गोलंदाजी इथे पाहायला मिळते उत्तराधारमध्ये भंगारपाडा संघानं. नक्कीच चांगला चेंडू होता. गोल्डन स्पॉटचा चेंडू फलंदाज अनिकेत कोहलीला मात्र काही चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडूची मात्र इथे संघ पाहायला मिळत आहे. समीकरण असणारे मात्र आता 15 चेंडू आणि 23 धावांचं मात्र इथं असणार आहे. 15 चेंडू आणि 23 धावांचं मात्र आता समीकरण येऊन ठेपलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे अक्षय दमडे. स्लोवर पहिचा चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांचा इशारा होता की खराब चेंडू होता. अवंत धावसंख्येमध्ये वाढ होते. सांघिक धावसंख्येचा आता आपण विचार केला तर एका धावेच्या मैदानात संघ जाऊन पोहोचलाय. 1 बाद 6 या धावसंख्येवर. 15 चेंडू आणि 22 धावांचं मात्र इथे समीकरण आता असणार आहे. येणारे 15 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण अतिशय महत्वपूर्ण सामना रंगतो या दुसऱ्या फेरीतला. दुसरा सामना भंगारपाडा विपक्ष मोहा या 2 मात्र संघामध्ये. गोलंदाज सज्ज होत आहे. आता मात्र काऊ पॉईंटच्या देशावर चेंडू फेकवला. सुरेख पैत क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळत आहे परंतु पंचाचा इशारा अजून बाकी असणार आहे. काय घडलंय आणि फलंदाज मात्र प्रीतम कोहलीच्या विकेटचं बदल. तर समीकरण असणार आहे मात्र आता 14 चेंडू आणि 22 धावांचं मात्र आता समीकरण असणार आहे. येणारे 14 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण काय घडतंय काय बिघडतंय कोणता संघ दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होत आहे हे मात्र निश्चितच बघण्यासारखं असणार आहे. 14 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे आपल्या षटकाला मात्र 5 वाजून टाकण्यासाठी. राईट ऑफ द विकेट. सुरेख चेंडू नक्कीच चेतक चेंडू खाली मात्र जेल मात्र इथे चांगल्या दान होते. रनआउटची मात्र येते चार्ज आणि रनआउट मात्र फलंदाज मात्र इथे बाद होत आहे. तर सुयश कोहली मात्र इथे विकेट रनआउटच्या स्वरूपाने मध्ये इथे विकेट करत होते. येणारे मात्र 13 चेंडू
आणि 22 धावांचं मात्र ते समीकरण असतंय. 13 चेंडू आणि 22 धावांचं मात्र ते समीकरण असतंय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय अक्षय दमणे, जे पहिली गोलंदाजी टाकली होती समीर काटेकर यानं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्याच पावलावर पाऊल टाकतोय हा गोलंदाज मात्र अक्षय दमणे. बघायचं काय घडतंय. येणार 13 चेंडू असणे आणि जिंकण्यासाठी मात्र 22 धावांचं समीकरण असणार आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना इथे रंगतो या उलव्याच्या रजनीमध्ये. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना असताना मोहाई पक्ष भागारपडे या दोन मातृभाग संघामध्ये 13 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण असलंय. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती 5व्या क्रमांकावरती अजय कोहली असणार आहे. तर नॉन स्ट्राईकला असणार मात्र मगाशीचा हिरो फलंदाज अनिकेत कोहली. बाकीचा अनिकेत कोहली या फलंदाजाकडे नक्कीच अपेक्षा नक्कीच असणार आहे आपल्या 6 संघासाठी. काय करतोय, काय बिघडतंय, काय घडतंय या सामन्यामध्ये नक्कीच पाहायचं. येणारे 13 चेंडू आणि 22 धावांची समीकरण असणार आहे या षटकातला शेवटचा चेंडू. इथे मात्र एस टाकावच्या डोक्यावर चेंडू बिरकाव दिला होता. चेंडू जाते टीम एस टाकावच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र तैनात होत आहे. 2 धावामध्ये तो पूर्ण करतात फलंदाज अनिकेत कोहली आणि अजय कोहली. या 2 धावेनशी मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन टेपले. ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 8 या धावसंख्येवर विजय. तर समीकरण असणे मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचे समीकरण येऊन ठेवलंय. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी नक्कीच राखायची ती मोहा संघाला. जर आपण विचार केला 28 धावांचा पाठलाग करत असताना असं वाटतं एकतर्फी सामना निश्चितच राखेल. फक्त 7ची सरासरी पाहिजे होते. मात्र आता समीकरण असलं आता उलट येऊन ठेवलंय. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची समीकरण असणे प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी निश्चित राखायची ती मोहा संघाला. स्ट्राईकलेला फलंदाज असले मात्र अनिकेत कोहली याला मात्र पदरामध्ये स्ट्राईक भेटते या सामन्यामध्ये. तर गोलंदाज हुआदार सांभाळतोय राजा जोशी. वैती पहिलाच संघाकडे 30 षटक टाकण्यासाठी ओम साई भंगारपाडाकडे संघाकडे गोलंदाजी करत असताना मगाशीचा दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज मगाशीचा पहिल्या सामन्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारे हे 2 हिरो. बघायचा चेंडू जाते पुन्हा एकदा थर्ड मॅचच्या दिशेने 1 धाव देता पूर्ण केले. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय अनिकेत कोहलीच्या माध्यमातून. 2 फलंदाज निश्चितच पूर्ण होतात आणि पंचाचा इशारा खराब चेंडू 2+1 अशा 3 धावा इथे पाहायला मिळतात. या 3 धावेने मात्र आता संघ जाऊन ठेपलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 11 धावा संख्येवर आतापर्यंत थोडंसं समीकरण कमी झालंय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची इथे खेळी करायचे. 12 चेंडू आणि 17 धावांची मात्र इथे खेळी करायचे. स्ट्राईकला फलंदाज अनिकेत कोहली. 16 चेंडू आणि फलंदाज मात्र अनिकेत कोहली याच्या विकेटचं बदल. तर मागाशीचा जो हिरो ठरला होता अनिकेत कोहली तो मात्र आता पूर्णपणे 0 धावसंख्येवर बाद होते. पहिल्या सामन्यामध्ये जे 36 धावांची मात्र इनिंग दाखवली होती मात्र दुसऱ्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये पूर्णपणे पारस करतोय ह्या फलंदाज अनिकेत कोहली याच्या विकेटचं मात्र इथे बनवलं होत आहे. 11 धावसंख्या मात्र जमा झालेत. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 17 धावांचे इथे खेळी करायचे. येणारे 11 चेंडू आणि 17 धावांचे इथे खेळी करायचे. सदस्य जबरदस्त सामना इथे पाहायला मिळतोय. तो दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना बंगाल विपक्ष मोहा 2 मात्र संघामध्ये. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. 6व्या क्रमांकाने फलंदाजी करत असताना अजय कोहली असताना मात्र स्ट्राईक रेंजला. तर गोलंदाज मात्र इथे सज्ज होत आहे राजा जोशी. ज्याने पहिल्या चेंडूवर नक्कीच खराब चेंडू टाकला होता. त्याच्यानंतर मात्र 3 धावा इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नक्कीच विकेट मात्र प्राप्त करतोय. तो महत्वपूर्ण फलंदाज अनिकेत याचे पूर्णपणे कमबॅक करतोय आपल्या सामन्यासाठी. मात्र बंगाल संघ 11 चेंडू आणि 17 धावांची मात्र इथे समीकरण येऊन ठेवलंय. महत्वपूर्ण सामना इथे चालू आहे. तर मोहा आणि भंगारपाडा सामन्यामध्ये सूर्यकुमारची गोलंदाजी पुन्हा एकदा पुढे येऊन सहसून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि चेंडूचं काही समीकरण जुळत नाही. यशस्वी मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि अशा प्रकारे मात्र दुसरा निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या षटकातला गोलंदाज मात्र राजा जोशी. समीकरण असणारे 10 चेंडू आणि 17 धावा. येणारे 10 चेंडू आणि 17 धावांचं मात्र ते समीकरण येऊन ठेवलंय.
एक चेंडू मात्र इथे ऑल साइडला मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाते लोकांच्या दिशेने. एकच धाव इथे पाहायला मिळते अजय कोहलीच्या बॅट मध्ये निघालेली आणि या एका धावेनिशी मात्र भुवा संघ जाऊन टेपलाय. तो तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 4 बाद 12 धावसंख्येवर आता मात्र थोडंसं समीकरण कमी झालंय. 9 चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू आणि 16 धावा. बघायचंय काय करतोय हा फलंदाज अजय कोहली. इथे माता क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज टिचून मारायचं पाहायला मिळतंय. राजा दोशी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकते आणि समीकरण आता जेवून ठेवलंय. येणारे 8 चेंडू आणि 16 धावांची मात्र इथे खेळी करायची. जिथे 28 धावांचा पाठलाग करत असं वाटलं होतं. मुळात संघ पूर्णपणे या सामन्यानं कमबॅक करत मात्र सूर्यकपईचा फटका चेंडू जाते स्ट्रेट बॉलच्या डोक्यावर. एक मोठा फटका 6 धावांसाठी. तर निश्चित या षटकानं मात्र आता धावसंख्या उचली घेते. संघाची धावसंख्या मात्र जाऊन टेपले की 18 या धावसंख्येवर. समीकरण असणे 7 चेंडू आणि 10 धावांची मात्र इथे खेळी करायचे. अतिशय महत्वपूर्ण सामना. 7 चेंडू आणि 10 धावा या षटकाचा शेवटचा चेंडू. नक्कीच पंचाचा इशारा येतो की खराब चेंडूचा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 वाजवला जाते पंचाच्या भूमिकेमधून आणि संघाला नेऊन ठेवले तब्बल 19 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि विजयासाठी मात्र 9 धावांची मात्र इथे खेळी करायचे. 7 चेंडू आणि 9 धावा. काय घडतंय काय बिघडतंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय अजय कोहली. यावेळी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. सुरेख चेंडू स्ट्रेटचा फटका चेंडू चिरताही येत होत आहे. एक धाव इथं गोल टाकले. दुसरी धावेचा प्रयत्न निश्चित केला जातोय परंतु सुरेख चंद्रशून पाहायला मिळाले होते. या बंगाल संघाकडे तिसऱ्या षटकाचा मात्र खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन टेपलाय. त्या 28 धावांचा पाठलाग करत असताना 4 बाद 20 या धावसंख्येवर. तर शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धावांची इथे खेळी करायची आणि मोहा संघाला 6 चेंडू आणि 8 धावांची मात्र इथे खेळी करायचे. बघायचंय कोणता संघ मात्र गणेश पुढे संघाच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होत आहे. येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची मात्र इथे खेळी करायचे. अजय कोहली माझा विचार केला तर 4 चेंडू मध्ये 1 षटकाच्या माहितीनं आपल्या संघासाठी मात्र 9 धावांचं मात्र योगदान देतोय. तर ऑस्ट्रेलिया फलंदाज मात्र अजय कोहली वैयक्तिक 1 या धावांचं मात्र योगदान देतोय. 6 चेंडू आणि 8 धावा. तर साईनाथ साळुंके साहेबांना विनंती करतोय की आपण त्वरित मंचाकडे यायचंय. आयोजकांची आपली विनंती करतोय की साईनाथ साळुंके साहेबांना विनंती करतोय की आपण लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धावांची इथे खेळी करायची आहे. ती महेश स्मोदे गोया संघाला गोलंदाज सज्ज होत आहे. विशाल दमणे शेवटचं षटक टाकण्यासाठी ओम साई भंगारपाडा संघाकडे शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र 8 धावांची खेळी करायची आहे. स्ट्राईक फलंदाज अजय कोहली. इथे मात्र मोठा लढका चेंडू वाईट इश लॉंग ऑफच्या देऊळ गावल्या चेंडू जाते सी बाबार 4 रन्स. तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपले ते 24 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 4 धावांची मात्र इथे खेळी करायचे. तर गणेशपुरी संघाचा संघनायक विनंती करतोय की आपण मंचाकडे यायचंय. गणेशपुरी संघाचा संघनायक इथे मात्र चांगला चेंडू मारत नाही. एकच इथं धाव पाहायला मिळते. दुसरी धावेचा इथं प्रयत्न केला जातोय मात्र सिंगलला मात्र इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. सूर्य पैदाची रनिंग इथं विकेट इथं पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि संघाला नेऊन ठेवले तब्बल 4थ्या षटकाचा खेळ चालू असताना 26 या धावसंख्येवर. आता मात्र पूर्णपणे सामना मात्र खुल्ला गेलाय. फलंदाज अजय कोहली यानं 4 चेंडू आणि मात्र 2 धावांची मात्र इथे खेळी करायचे. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची मात्र इथे खेळी करायचे.
पुढे एकदा स्ट्राईकला फलंदाज असणे मात्र अजय कोहली एक षटकार आणि एक चौकारच्या मैदानात आपल्या संघासाठी 15 धावांचं मात्र योगदान देतोय. काय करतोय अजय कोहली आपल्या संघाला नेऊन ठेवतोय की या तिसऱ्या फेरीमध्ये ते गोलंदाज काय करतोय विशाल दमणे आपल्या संघासाठी विजयश्री प्राप्त करतोय काय. येणारे 4 चेंडू आणि फक्त 2 धावांची मात्र इथे खेळी करायचे. सुरेख पैसा सामना रंगतो या उलव्याच्या रजनीमध्ये पूर्णपणे कमबॅक मध्ये आहे. हा अजय कोहलीच्या फटक्याच्या मैत्रिणी संघावर पूर्णपणे कमबॅक केले या मोहा संघानं. 4 चेंडू आणि 2 धावांची इथे खेळी करायचे आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते विशाल दमणे बंगारपाडा संघाकडून. राईट बोल्ड विकेट एक क्रॉस लाईन वर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मागे रनआउट होतंय की नाही पंचाचा इशारा फलंदाज बाद. तर 3 चेंडू आणि 2 धावांची मात्र इथे खेळी करायचे. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. बंगारपाडा संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धावांची मात्र इथे खेळी करायचे. जर सामना बरोबर सुटला तर ज्या संघाने मात्र नाणेफेक जिंकले त्या संघाला मात्र इथं पुढे वाटचाल देण्यात येईल. त्या दोन्ही संघाच्या संघटनेमध्ये इथे नोंद घ्यायचं. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची मात्र इथे खेळी करायचे. काय घडणार काय बिघडणार कोणता संघ जाणार तिसऱ्या फेरीमध्ये. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांचं मात्र इथे समीकरण असणार आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती जोगेंद्र कोहली असणारे स्ट्राईक फलंदाज नॉनस्ट्राईक असणारे मात्र अजय कोहली एक सुवात धरापले संघासाठी खेळी करतोय. 3 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल दमणे. राईट ऑफ द विकेट 3 चेंडू आणि 2 धावांची मात्र ते खेळी करायचे. आता मात्र कव्हरच्या डोक्यावर शेल मध्ये तर जमिनीला दान होत आहे. सिंगल मध्ये तर डबल मध्ये गडबड केला जाते आणि मोहन संघाला मात्र इथं विजयश्री प्राप्त होत आहे. विजयी संघाचं मात्र हार्दिक अभिनंदन. आतमध्ये कोणी जायचं नाहीये. आतमध्ये कोणी जायचं नाही.